2026 भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीनं आलेल्या निवेदनावर मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधव व्यापारी जे आलेले निवेदक आहेत त्याचं स्वागत करतो। तुम्ही जे आज निवेदन दिलं याच्यात तुमच्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे लिलाव कक्षात शेतकऱ्यांचा शेतीमाल लिलाव झाल्यानंतर त्याच दिवशी वजन काटे करण्यात यावे। याच्यात 80-90% त्याच दिवशी काटे होतात, पण एखाद दिवस काही कारणास्तव राहिलं तर ते एखाद दुसऱ्या दिवशी होतात, याच्यात कोणताही विषय होत नाही। तर दुसरा मुद्दा आहे तुमचा लिलाव कक्षात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची चोरी काढण्यात येऊ नये। तर याच्यात आतापर्यंत कुणाची काढली नाही, ज्याची तक्रार आली तर त्याची 100% आम्ही ज्या व्यापाऱ्यांना काढली त्याच्यावर कारवाई करू। फक्त तुम्ही ज्यांना काढली तर आम्हाला तक्रार दिल्याशिवाय कळणार नाही। तुमचा तिसरा मुद्दा आहे शेतीमालाचे वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांना 24 तासात मूळ बिलासह पट्टी करून देण्यात यावी, याची सुद्धा आम्ही 100% व्यवस्था करू। चौथा मुद्दा आहे तुमचा शेतकऱ्यांच्या मालाची पट्टी देत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची आडत करू नये। आडत तर आकारणे जात नाही, पण कदाचित एखाद्या व्यापाऱ्यानं जर आडत आकारली तर त्याची पुराव्यानिशी पट्टी आमच्याकडे आणून द्या, आम्ही 100% त्याच्यावर कारवाई करू। पाचवा मुद्दा आहे खडी काट्यामध्ये रिकाम्या पोत्याचे वजन कमी करण्यात यावे। आता खडी काट्याचं व्यापारी जे म्हणले ढीक टाकून द्या, तर तुम्हाला एकही ग्राम खडी काट्यावर हे करायचं कटी द्यायचं काम नाही। कारण व्यापारी खडी काटा कशा आपला शेतकरी जर म्हणला खडी काटा घ्या तर त्याच्यात काय दगड माती असतं, त्याच्यासाठी काय ते मामीनं वजन काटीत असेल, पण आपण शेतकऱ्यांना जर म्हणलं आमचं वजन करून द्या ढीक टाकून, तर एकही ग्राम कोणाला आगाव कटी द्यायची कारण नाही। जर एखादा व्यापारी घेत असला तर आम्हाला कळवा, मार्केट कमिटीला आम्ही त्याच्यावर 100% कारवाई करू। सहावा मुद्दा आहे बाजार समितीमध्ये वजन काटा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे मालाचे सहाव्या मुद्द्याचं काही कारण असतं, थोडं वजन काटा आहे तिथं जागेची उपलब्ध नसल्यामुळं मोठे वाहन कळत नाहीत, म्हणून थोडी अडचणी आली, त्याची आम्ही 100% या 15 दिवसात वजन काटा नवीन बसणार आहे, तर त्याची मंजुरी आलेली आहे। 15 ते 20 दिवसात वजन काटा नवीन बसून जाईल। सातवा मुद्दा शेतमाल घेऊन येणाऱ्या बाजार समिती आल्यानंतर त्याच बाजार समितीमध्ये बसण्यास निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, अल्पदरात जेवण, नाश्ता आणि मुक्कामासाठी व्यवस्था। शेतकऱ्यासाठी आल्याच्या नंतर बाजार समितीमध्ये निवारा 100% आहे। आता तुम्ही सगळेजण जाऊन पाहू शकता निवारा आहे की नाही। दुसरी गोष्ट तुम्ही काय हे केलेले निवाऱ्याच्या नंतर स्वच्छतागृह सुद्धा आहे उपलब्ध। त्याच्यानंतर पाण्याची सुद्धा आपण थंड पाण्याची मशीन चालू आहे। मशीनचं थंड पाणी खाली 2 जागेवर लावले, खाली एक आहे गोडाऊनमध्ये, एक आहे आपल्या ऑप्शन हॉलमध्ये, ती सुद्धा उपलब्ध आहे। 7 मुद्दे तरी वरीलप्रमाणे बाबीवर लक्ष देऊन बाजार समितीमध्ये होत असलेल्या शेतकऱ्याची लूट थांबवावी। याच्यात काही आम्ही ही संस्था शेतकऱ्याची आहे। निवारा 100% आज सगळेजण जाऊन पहा, बातम्या आपल्या तुम्ही जा सगळेजण आहे की नाही पाहून घ्या, म्हणजे कॉट आहे तर सगळी व्यवस्था आहे। सगळेजण आले तसे पाहून घ्या। नाही, शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की निवारा बाजार समितीने या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिले की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या वसमत बाजार समितीमध्ये स्वतंत्र असा बाजार समितीचा काटा या ठिकाणी उभारू, असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। शेतकरी शेतमाल घेऊन बाजार समितीमध्ये आल्यानंतर त्यांना या बाजार समितीमध्ये निवाऱ्याची, पाण्याची, स्वच्छालयाची अत्यंत या ठिकाणी अडचण आहे, असं निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणी बाजार समितीने आम्हाला बाजार समितीच्या सभागृहामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यासाठी इत्यंभूत सगळ्या सोयी उपलब्ध असल्याची जाणीव आम्हाला करून दिली। परंतु ज्यावेळेला आम्ही निवारा बघायला गेलो तर त्यावेळेस त्या निवाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला थांबण्याची व्यवस्था नाही आहे, त्या ठिकाणी लाईटच नाही आहे, त्यामुळं पंखा लावायची काही व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे। आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या बाजार समितीमध्ये 3 खाटे या ठिकाणी आहेत, त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये धूळ आहे, त्याला कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आणि त्या ठिकाणी कुठेही स्वच्छालयाची व्यवस्था या ठिकाणी दिसलेली नाही, म्हणून ही सुद्धा बाब या ठिकाणी गंभीर आहे। परंतु मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला मार्केट कमिटीनं आश्वासन दिलं त्याच्यामधले बरेचसे आश्वासनं त्यांनी आम्हाला करू म्हणून सांगितले, परंतु जे आश्वासनं या ठिकाणी चुकीचे दिले ते सुद्धा या ठिकाणी गंभीर बाब आमच्या लक्षात आली। त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सगळ्या सुखसोयी आहेत, ज्यावेळेला आम्ही बघायला गेलो त्यावेळेस सुद्धा कुठलीही प्रकारची व्यवस्था नाही आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल तर जनावरांच्या पाण्याच्या पिण्याची टाकी या ठिकाणी लिहिलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी दिसत नाही आहे, म्हणून हे प्रचंड प्रमाणामध्ये दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये झालेलं आहे। परंतु आपण या ठिकाणी निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून याची दिलेली आश्वासनाची पूर्तता येत्या
10 दिवसामध्ये जर नाही झाली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि मार्केट कमिटीला जबाब विचारण्यात येईल. आज या ठिकाणी आश्वासनं दिलेत, परंतु 10 दिवसानंतर याची पूर्ण पूर्तता जर नाही झाली तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या वसमत मार्केट कमिटीमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.